नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आता सुमित्रा आता देवघरात येते. देवासमोर हात जोडून रडती. देवाला आता म्हणत असते की देवा, हे बघ देवा, मी आजपर्यंत जे काही पुण्य केलं असेल तर त्यात जे काही फळ आहे तर ते माझ्या मुलीला मिळून दे. माझ्या शर्वरीने चूक केलेली आहे, खूप मोठी चूक तिने केलेली आहे, परंतु मनाने ती वाईट नाही. त्यामुळे देवा काही वाटेल ते कर, परंतु तिचा संसार वाचव. सुमित्राला आता शर्वरीच्या संसाराची खरंच खूप काळजी लागलेली असते, म्हणून देवाला ती हात जोडून अगदी रडतच विनवण्या करत असते. आणि तेवढ्यात दरवाजात जानकी येते. जानकी आता सुमित्रा आईंना रडताने बघते. तिला वाईट वाटतं. सुमित्रा आई देवाला म्हणतात की संसार मोडून देऊ नको, म्हणून खूप रडतात. जानकी पुढे येते. आई म्हणून ती आता सुमित्रा जवळ बसते. तर सुमित्रा जेव्हा जानकीकडे बघते आणि म्हणते की हे बघ जानकी, तुला माहिती होतं ना शर्वरी चूक करते, तुला हे सर्व माहिती होते, ती चुकीच्या मार्गाने जाते, मग का जानकी तू तिला मागे खेचलं नाही? अगं तू तिला मागे ओढू शकत नव्हती, मग तू आम्हाला का सांगितलं नाहीस? आपण यातून काहीतरी मार्ग काढला असता आणि तिला त्या चुकीच्या वाटेवर आपण जाऊन दिले नसते. आणि का तू जानकी असे केलेस? का असे वागलीस? अगं जानकी, या जगामध्ये फक्त जास्त विश्वास मी तुझ्यावर ठेवते आणि तूच अशी वागली. तेव्हा आता जानकीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते. ती आता सुमित्रा आईंना म्हणते की आई, कसम सांगू तुम्हाला, चांगल्या माणसाला ला खरेपणात जड जात नाही, खोटेपणाचं ओझ होतं. शर्वरी वंशाचं हे ओझ कित्येक दिवस माझ्या मनावर होतं. हे सर्व कसम कुणाला सांगू, कारण माझी इच्छा असून सुद्धा हे मला कुणाला सांगता येत नव्हते, परंतु आई जे होते ते एक चांगल्यासाठीच होते. यातून शर्वरी वंशाला कळले की काय योग्य आहे, म्हणून काय चूक आणि काय बरोबर हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे इथून पुढे ते कुणाच्याही अशा खोट्या सापळ्यामध्ये नाही अडकणार, कुणाच्या अशा खोट्यापणाला बळी नाही पडणार. तेव्हा आता सुमित्राला शर्वरीची काळजी लागते. सुमित्रा म्हणते की जानकी, अगं पण माझ्या शरूच काय होणार? मी तिला तर माफ करेल, पण तिच्या सासूबाई मालती ताई तिला माफ करतील का? आणि एव्हाना त्यांच्या घरी मध्ये काय सुरू असेल? मालती ताई तिच्यावर खूप ओरडत असतील, रागावतील असतील, आणि त्यामुळे माझ्या शर्वरीचा संसार मोडणार तर नाही ना? विक्रांतराव शर्वरीची साथ तर देतील ना? म्हणून मला खरंच खूप काळजी वाटते. म्हणून सुमित्रा आणखीनच रडते. जानकी म्हणते की आई, हे बघा, काही काळजी करू नका, काही होणार नाही, आणि मुळात तुम्ही असा विचारच करू नका. आता मालती काकू दुखावलेल्या आहेत, परंतु हे बघा त्या नाराज आहे, पण विक्रांत भाऊजी ते नाराज नाहीत. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की विक्रांत भाऊजी किती समजूदार आहे, आणि हे सर्व करत असताना म्हणजे याच्या अगोदर विक्रांत भाऊजी अगदी शर्वरी वंशच्या पाठीशी अगदी ठामपणे उभे राहून त्यांची काळजी घेत होते. मला तर सगळ्यांना माहिती आहे, परंतु आता ते नक्की एकमेकांची साथ देतील आणि एकमेकांना समजून घेतील, हे मला माहिती आहे. नक्की असंच होईल आई, त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. असे काहीही वेडेवाकडे तुम्ही मनामध्ये आणू नका. ते सगळं काही सांभाळून घेतील आणि सगळं काही ठीक होईल. तरी सुद्धा आता सुमित्रा रडतच असते. नाही जानकी, असे काही होऊ शकत नाही, काही ठीक होणार नाही. जानकी, अगं हे बघ, शर्वरीला मूल होणार नाही, एक वस्तुस्थिती आहे. आणि मालती ताई, तर तू बघितल्यास ना, काही झाले तरी वाटेल ते करून त्यांना वंशासाठी दिवा हवा आहे. त्यामुळे काय होईल आणि कसे होईल, माझ्या शर्वरीची खरंच मला खूप काळजी वाटते. तेव्हा आता जानकी सुमित्राच्या आणखीन जवळ येते. सुमित्राला आपल्या मिठीत घेत म्हणते की आई, हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. आई, जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत तुम्हाला कोणताच त्रास होणार नाही. जानकी आता सुमित्राला मिठीत घेते आणि खूप रडते. आई, यातून मार्ग निघेल, तुम्ही काही काळजी करू नका, नक्की मार्ग निघेल. तेव्हा आता एक असा पक्का श्वास मात्र पाठिंबा ती मात्र आपल्या सुमित्रा आईंना देते. त्यानंतर मात्र आता विक्रांत हा
नाराज होऊन बसलेला असतो शर्वरी आता विक्रांतच्या जवळ येते. मी त्रास दिलेला आहे आणि आई तर इतक्या हर्ट झालेल्या आहेत तर मला नाही वाटत की त्या मला माफ करतील म्हणून सगळं काही बिघडून टाकले आणि आता हे सर्व कसे नीट करायचे म्हणून शर्वरी रडत सुद्धा असते तरी सुद्धा विक्रांत काही उत्तर देत नसतो. तर शर्वरी रडत म्हणते की विक्रांत अरे बोल ना, काहीतरी सांग ना. तेव्हा आता विक्रांत आता शर्वरीला म्हणतो की हे शर्वरी यातून नक्की काहीतरी मार्ग निघेल. शर्वरी म्हणते की अरे विक्रांत काय मार्ग निघेल, अरे दोष तर माझ्यात आहे, मी कधीही आई होऊ शकणार नाही, हे फायनल खरं सत्य आहे, यावर फक्त आता एकच मार्ग आहे, आपण हे करू शकतो विक्रांत. आता मी अगदी ठामपणे हा निर्णय घेतलेला आहे. नंतर तू दुसरं लग्न कर, आता दुसरं लग्न कर म्हणल्यानंतर विक्रांत शर्वरीकडे बघत असतो तर शर्वी डोळ्यातील आपल्या पाणी पुसते आणि विक्रांतला म्हणते की विक्रांत अरे नाही, मी खूप प्रॅक्टिकली बोलते आणि हे बघ, दुसरे लग्न तू जर केले तर मात्र तुझ्या दुसऱ्या बायकोला मूल होईल आणि तुझे बाबा हे तुझ्या पोटी पुनर्जन्म घेतील आणि मग सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा विक्रांत रागवतो. विक्रांत म्हणतो की शर्वरी अगं काय हे वेड्यासारखं बोलतेस. तेव्हा आता शर्वरी म्हणते की नाही विक्रांत, अरे खरंच सांगते मी तुला, ऐक तू माझं. विक्रांत म्हणतो की हे पक्षरू तू शांत बस. तर शर्वरी म्हणते की नाही विक्रांत, अरे खरंच असे होईल, तू असेच कर, मी तुला मूल नाही देऊ शकत त्यामुळे काय उपयोग आहे माझा. शर्वरी असे बोलून खाली मान घालून रडत असते. विक्रांतला वाईट वाटते. विक्रांत म्हणतो की हे शर्वरी तू टेन्शन घेऊ नको, मी आईशी बोलतो, करेल ती तुला माफ. तेव्हा आता शर्वरी म्हणते की आई मला माफ करतील परंतु तू मला माफ केलंस का. हे बघ विक्रांत, अरे मला माहिती आहे मी सगळ्यांना दुखावले परंतु सर्वात जास्त मात्र तू दुखावला गेला आहेस हो ना विक्रांत. तेव्हा विक्रांत शर्वरीकडे बघत लगेच उठून उभा राहतो आणि शर्वरीला म्हणतो की आईच्या भीतीपोटी तू हे सर्व केले शरू, मी ते समजू शकतो परंतु तुम्हाला हे सर्व सांगायला हवे होते, मला माहिती असायला हवे होते. अगं कुणाला वाईट वाटणार नाही, तुम्हाला हे इतकं मोठं सत्य सांगितले नाही. एकमेकांच्या साथीने आणि एकमेकांच्या विश्वासाने हा जो काही डोलारा उभा राहतो तर त्याला संसार म्हणतात. आणि हे बघ शर्वरी, तू आता जे काही वागलीस ते पहिले आणि शेवटचे असेल. त्यावर आता शर्वरी रडतच हात जोडते की विक्रांत मी असं कधीही नाही करणार, खरंच त्याबद्दल सॉरी. आणि हे बघ विक्रांत, अरे मला खूप असे वाटायचे की मी आता लगेच तुला हे सर्व सांगू का नको सांगू, खरंच मला सांगावेसे वाटायचे पण प्रत्येक वेळेस मला खरंच भीती वाटायची की मी तुला गमावून बसेल म्हणून. तेव्हा आता विक्रांत म्हणतो की अगं मग तू कशाला म्हणत होतीस की मला दुसरं लग्न कर, म्हणते करू का मी दुसरं लग्न. तेव्हा आता शर्वरी रडतच नाही असे मान डोलावते आणि विक्रांत तिला प्रेमाने आपल्या मिठीत घेतो आणि खूप समजावतो. त्यानंतर आता लगेच ऋषिकेश इकडे रूममध्ये येतो तर ऋषिकेश खूप अस्वस्थ वाटतो. तेव्हा आता जानकी कपड्यांच्या घड्या वगैरे घालत असते तर ऋषिकेश आता इतका अस्वस्थ दिसत असताना जानकी विचारते की ऋषिकेश अहो आज काय झालं. तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की जानकी हे बघा, जे काही झाले ना ते चांगले नाही झाले. शरू कितीही चुकली तरी शरू आपली आहे आणि हे बघ तिच्या सासूबाई कितीही तिच्यावर रागवले असतील आणि विक्रांत रावांना सुद्धा किती वाईट वाटलं असेल, तिच्या घरी काय सुरू असेल या विचाराने खरंच खूप टेन्शन येते. तेव्हा आता जानकी म्हणते की हो ना विक्रांत, मला सुद्धा खूप काळजी वाटते, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आणि हे बघा ऋषिकेश, माझ्याकडे एक कल्पना आहे आणि बघा उद्या काय आहे आठवते का तुम्हाला. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की उद्या तर ओवीचा बर्थडे आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की हो, उद्याच्या या वाढदिवसाच्या निमित्त आपल्याला एक प्लान करायचा आहे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की प्लान काय करायचा आहे. आता जो काही प्लान आहे की शर्वरी वंशाच्या सासूबाई म्हणजे मालती ताई यांना खुश कसे करायचे यासाठी आता जानकी एक जबरदस्त प्लान ऋषिकेशला सांगते. जानकीचा तो प्लान ऐकून ऋषिकेशला खूप आनंद होतो. ऋषिकेश म्हणतो की जानकी प्लान तर खरंच खूप चांगला आहे, एकदम चांगली आयडिया आहे. तेव्हा आता जानकी विचारते की खरंच ऋषिकेश तुम्हाला माझी आयडिया पटली का.
तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो जानकी, आणि हा तुझा प्लॅन नक्की वर्क होईल म्हणून आय एम सो प्राऊड ऑफ यू जानकी. हे ऐकून आता ऋषिकेश जानकीवर इतका खुश झालेला असतो आणि तो जानकीला आपल्या मिठीत घेतो. जानकी सुद्धा खुश होऊन आता इतकी ऋषिकेशच्या मिठीत आलेली असते आणि तेवढ्यात ओवी धावतच आत येते. आता ओवी बेडवर उभी राहते आणि ते दोघांकडे एकटक अगदी बघतच असते. तेव्हा आता ओवी ही जोरात ओरडते की आई बाबा काय करतात तुम्ही. तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश एकमेकांकडे बघून हसतात आणि लगेच बाजूला होतात. ओवी म्हणते की मला सुद्धा तुम्ही जवळ घ्या म्हणून ओवी सुद्धा आता त्यांच्या मिठीत येते आणि आता हे त्रिकोणी कुटुंब एकमेकांच्या मिठीत अगदी छान दिसते. प्रेमाने ते आता आपल्या ओवीचेही पापे घेत असतात. तिला गुदगुल्या वगैरे करून तिला हसवतात आणि तिघेही आता एकत्र खूप छान दिसतात. त्यानंतर आता ओवी ही सकाळी जेव्हा उठते तर जेव्हा ती गिफ्ट आपल्या तेथे पाहते आणि ते गिफ्ट बघून तिला इतका आनंद होतो कारण ओवीचा आज वाढदिवस असतो. त्या दिवशी जानकीने ऋषिकेशने छान असं मोठं गिफ्ट ओवीला दिलेले असते. ओवी म्हणते की आता हे तर पहिलं गिफ्ट तर इतकं मोठं असेल तर बाकीचे गिफ्ट किती मोठे असतील, परंतु हे गिफ्ट मात्र कोणी मला दिले असेल असं ती विचार करते. तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकी खूप छान तयार होऊन दाराशी येतात आणि आम्ही तुला गिफ्ट दिले असे ते ओवीला म्हणतात. दोघांना बघून ओवीला खूप आनंद होतो. ओवी म्हणते की काय आई आणि बाबा तुम्ही. जानकी आणि ऋषिकेश दोघेही धावतच ओवी जवळ येतात आणि जानकी ओवीला ऋषिकेश दोघेही मिठी घेतात. जानकी म्हणते की वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ओवीचा एक छान गोड पापा घेते. ऋषिकेश सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि सगळे आता इतके खुश होतात. ओवी ते गिफ्ट बघून आणि आईबाबांनी दिलेले आहे हे बघून अगदी खुश होते. तेव्हा आता लगेच ओवी ही क्यू बोलते तर आता जानकी म्हणते की हे पग खूप मोठी हो. ऋषिकेश सुद्धा आता ओवीचा गाल ओढत म्हणतो की खूप शहाणे हो. जानकी सुद्धा गाल ओढत म्हणते की हो ओवी तू खूप हुशार हो. तर ऋषिकेश हा ओवीचा आणखीन एक गोड पापा घेत म्हणतो की तू आमच्यासाठी दिवाळीच्या लक्ष्मीचा कॉईन आहे. तर जानकी म्हणते तर जानकी सुद्धा ओवीला जवळ घेत म्हणते की तू आमच्यासाठी विजयादशमीच्या पाठीवरची सरस्वती आहेस. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं तू तर आमच खारी बिस्किट आहे. आणखी म्हणते की अगं तू तर आमची पुरणपोळी आहेस. तेव्हा आता दोघेही ज्या आता ओवीला इतकं छान जवळ घेऊन तिचे लाड करत असतात तर ऋषिकेश त्यानंतर म्हणतो की अगं तुला इतकं मोठं गिफ्ट मिळालं तर उघडून बघ. त्यात आहे तरी काय. आईने स्वतःच्या हाताने ते गिफ्ट बनवलेला आहे आणि त्यावर जे काही आता जे चित्र चिटकवलेला आहे तर ते ओवी बघते. त्यावर हॅपी बर्थडे ओवी आणि केकच चित्र असते. तर जानकी आता विचारते की ओवी अगं कसे आहे. ओवी आता इतकी खुश म्हणते की आई खूप मस्त मस्त आहे. ओवी सुद्धा खूप खुश होते. जानकी आणि ऋषिकेश सुद्धा खूप खुश होतात. वर आता जानकी म्हणते की चल पटकन तयार हो, मस्त तयार हो आणि सगळ्यात अगोदर नाना आणि आई आजी परत आजी पणजी सारंग काका सगळ्यांच्या पायापर त्यांचे दर्शन घे, त्यांचा आशीर्वाद घे आणि पप्पाला सुद्धा नमस्कार कर अगदी मनोभावाने. त्यावर आता ऋषिकेश आणि जानकीचा जो प्लन ठरलेला आहे त्यानुसार आता ऋषिकेश म्हणतो की ओवी एका कामासाठी तुला माझ्याबरोबर बाहेर यायच आहे, लवकर सगळं काही आवरून तयार होते. ऐकून ओवी तर इतकी खुश होते आणि ओके बाबा मी होते रेडी असं आता खुश होऊन म्हणते. अहो पण बाबा आपल्याला कुठे जायचे आहे ते तर सांगा ना. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगोदर तयार तर हो मग सांगतो. जानकी म्हणते की हो ओवी तू तयार तर हो आणि मग तुला सांगतो. तेव्हा आता जानकी आता दोघेही इतके खुश असतात तर ओवी म्हणते की ओके ओके मी अगोदर तयार होते आणि मग नक्की तुम्ही मला सांगा की कुठे जायचं आहे ते. त्यानंतर तर आता इकडे शर्वरी आपल्या बेडवर बसून खूप रडत असते. तिला इतकं वाईट वाटतं की आपण जे काही खोटं वागलो त्यामुळे आता आई या कायमच्या या घरातून निघून जातात. त्या जे काही आता शर्वरी घरी आल्यानंतर बॅग भरत असतात आणि शर्वरीने विचारलेले असते की आई
तुम्ही कुठे निघालात तेव्हा आता आई तर रागानेच म्हणलेले असतात म्हणजे मालती काकू की मी कायमचे हे घर सोडून गावाकडे जाते मला तुमच काही नको चांगला पाहुणचार तुम्ही माझा केला म्हणून आता शर्वरीला हे सर्व आठवत वाईट वाटत असते आणि तेव्हा मालती जे काही विक्रांतला म्हणलेले असते की काही महिन्यापूर्वी मी देवदर्शनला कोल्हापूरला गेले होते देवदर्शन तर चांगले झाले परंतु तेथे मात्र मला एक अचानक ज्योतिषी मला भेटले आणि त्या ज्योतिषांनी मला सांगितले की विक्रांतचे बाबा हे लवकरच परत पूर्ण जन्म घेणार आहे म्हणून विक्रांतच्या पोटाला आणि तेही तुमच्या घरी परत येणार आहे आणि तेव्हा जे काही ती शर्वरीला बोललेली असते की आईपणात जे काही सोंग घेऊन खोट वागलीस माणूस आशेवर जगतो तो परंतु माणसाला कधीही खोटी आशा दाखवू नये त्याची आशा जर मेली तर माणसाला जगण्यातील आनंद संपतो हे सगळं काही शर्वरीला आता आठवत असते हे आठवल्यानंतर तिला आणखीनच टेन्शन येते आणि ती खूप एकटीच रडत असते तिला आता किती काही केलं तरी मालती जे काही बोललेली आहे ते काही तिच्या तोंडासमोरून जात नसतं सारखं तिला त्याची आठवण होऊन टेन्शन येत असते असा विचार करत असतानी शर्वरीच्या मोबाईलवर कॉल येतो जानकी वहिनींचा कॉल असतो तेव्हा आता शर्वरी डोळ्यातील पाणी पुसते परंतु डोळ्यातील पाणी काही आता तिचे बंद होत नाही ती आता फोन उचलते आणि काही बोलत नाही तर जानकी म्हणते की शर्वरी वंश हॅलो अहो शर्वरी वंश अहो हॅलो आवाज तर येतो ना तुम्हाला हॅलो अहो शर्वरी वंश शर्वरी आता एकही उत्तर द्यायला तयार नसते तेव्हा मात्र आता ती स्वतःचा रडू थोड्स आवडते आणि जानकीला म्हणते की हो ना अगं वहिनी येतोय आवाज बोल ना तू काय म्हणतेस तेव्हा आता जानकी विचारते की वंश अहो तुम्ही कशा आहात घरी सगळं ठीक तर आहे ना तेव्हा आता शर्वरी म्हणते ऐश्वर्या म्हणते की हो का मग कुणाची ही आयडिया आहे तर आणि तेवढ्यात लगेच आजी बाहेर येते आणि जानकीची असंती ऐश्वर्याला म्हणते आणि परत बाहेर आल्यानंतर म्हणते की अगं ऐश्वर्या ही आयडिया जानकीची आहे तर तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो जानकीची तर आहे परंतु नाना आणि आई या दोघांनी परवानगी दिलीच कशी तर आजी म्हणते की ऐश्वर्या काय बोलतेस कमला आहे तुझी तिला कशाला परवानगी लागते अगं हे घरच तिच्या नावावर आहे मग तिला कशाला कोणाची परवानगी लागते आणि ऋषिकेश आहे ना तिच्या सोबत आणि कसे म्हणते की शर्वरी वंशाचा जो काही प्रॉब्लेम असेल तो सगळा मी सॉल्व्ह करेल आणि काय सॉल्व्ह करणार आहे तेव्हा आता सारंग लगेच म्हणतो की वहिनीच बरोबर आहे कारण शरूताईचा जो प्रॉब्लेम आहे लवकरात लवकर सॉल्व्ह व्हायला हवा तेव्हा आता आजी स्पष्ट शब्दात म्हणते की होणार नाही जानकी फक्त बोलत असते ती करून तर काही दाखवत नसते आणि काय तर इकडे आपल्या पोरीचा वाढदिवस साजरा करते तो पण इतक्या थाटामाटात आणि जाऊन दे मला तर काय करायचं आहे ओवीचा वाढदिवस साजरा करून दे किंवा काही आणखीन दुसरं करून दे मला तर केक खायला मिळणार आहे आणि तो केक मी खाऊन घेते आणि मग राहिलेला आपण बोलूयात आणि केक तर मला खायचंच आहे असे बोलून सारंग आणि आजी आतमध्ये जातात तर ऐश्वर्याला माहिती नव्हते ऐश्वर्या मनात म्हणते की काय जानकी आपल्या ओवीचा वाढदिवस साजरा करते परंतु तो वाढदिवस तर साजरा व्हायला हवा ना म्हणून आता वाढदिवस साजरा होऊ नये यासाठी ऐश्वर्या काहीतरी दुसरा प्लान करणार असते त्यानंतर आता ऋषिकेश आणि ओवी हे इकडे शर्वरीच्या घरी येतात आणि दोघेही घराच्या बाहेरच असतात दरवाजात उभे येऊन राहतात तर ओवी खुश म्हणते की बाबा अहो आपण शर्वात त्याच्या घराबाहेर तर आलो मग आत चालायचं का तर ऋषिकेश म्हणतो की हो जायचं आहे ना आणि ऋषिकेश म्हणतो की अगं ओवी मला खरंच खूप टेन्शन आले ओवी म्हणते की बाबा टेन्शन कशाला घेतात आपल्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते की मी हो ना तुम्ही कशाला टेन्शन घेतात ऋषिकेश म्हणतो की हो ना पण ओवी मी तुला जे काही सांगितलेलं आहे ते सगळं तर लक्षात आहे ना तुझ्या सगळं काही तू नीट तर करशील ना तेव्हा आता ओवी म्हणते की बाबा तुम्ही मला अगदी स्पष्टपणे प्रेशरच देतात अहो हे बघा बाबा आपलं सगळं काही जे ठरले ना ते सगळं माझ्या लक्षात आहे तर मी सगळं काही अगदी बरोबर करेल तुम्ही अगदी बेल तर वाजवा आणि दरवाजा उघडायला सांगा तेव्हा आता ऋषिकेश जेव्हा बेल वाजवायला जातो परंतु बटनवर हात ठेवू किंवा नको ठेवू म्हणून त्याचा थरकाप ओढत असतो तो पुन्हा आपला हात मागे घेतो तेवढ्यात ओवी
येते आणि उडी मारून गुपचूम ती बेल वाजवते. तर आता ऋषिकेश ओवीकडे बघतच असतो तर मालती येऊन दरवाजा उघडते. तेव्हा आता मालती ऋषिकेश आणि ओवी या दोघांकडे बघत असते. तेव्हा ऋषिकेशच लक्ष मालतीकडे जाते. ओवी आता मालती काकूला म्हणते की गुड मॉर्निंग आजी. तेव्हा आता मालतीच्या चेहऱ्यावर कुठेतरी थोडं स्माईल येते. तेव्हा आता ऋषिकेश हात जोडून मालती काकूंना नमस्कार घालतो. मालती काकू फक्त हात जोडून उभे असतात आणि विचारते की काय काम आहे. तर तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ओवीला तुमच्याशी थोडसं बोलायचं होतं. खरंच तिला तुमच्याशी थोडसं बोलायचं आहे हो की नाही ओवी? ओवीला असं विचारल्यानंतर ओवी म्हणते की हो ना, एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल मला तुझ्याशी बोलायचं होतं आजी, परंतु असं दारात उभे राहून नाही तर आजी आम्ही दोघं आत आलो तर चालेल ना? अगदी प्रेमाने ओवी हे सर्व विचारते. तेव्हा आता मालती म्हणते की हो आत या. तर मालती आता लगेच आत जायला निघते, परंतु ओवी तिचा हात पकडते. मालती काकूच हृदय भरून येतं. ती प्रेमाने ओवीला ये असं म्हणते. ओवी खुश म्हणते की हो. तेव्हा आता ओवी खुश म्हणते की आजी अगं तुला माहिती आहे का, मी किती दिवसातून तुमच्या घरी आले आणि खरंच तुमच्या घरी मला खूप मजा येते. आणि आता तेथे बसल्यानंतर ओवी विचारते की काय आजी बाकी तू कशी आहे? आता मालती तिच्याकडे बघूनच असते आणि म्हणते की अगं मी तर ठीक आहे, पण तुझं असं काय महत्त्वाचं काम माझ्याकडे होतं ब्र असे विचारते. तर ओवी म्हणते की हो सांगते, पण त्या अगोदर अजून एक महत्त्वाचं काम केलं पाहिजे. म्हणून ती आता मालतीच्या पाया पडते आणि आई मला सांगत असते की बर्थडेच्या दिवशी मोठ्यांच्या पाया पडायचं असतं म्हणून. तेव्हा आता आज ओवीचा बर्थडे आहे कळल्यानंतर मालतीला आनंद होतो. मालती खुश होत ओवीच्या अगदी गाल धरून म्हणते की अगं तुझा आज वाढदिवस आहे का? ओवी म्हणते की हो मालती काकू आणि आपल्या बॅगमधून ते चॉकलेट काढते आणि ती मालती काकूला घे असं म्हणते. आणि आजी तुला डायबिटीज आहे ना म्हणून शुगर फ्री आणलेला आहे. अगदी प्रेमाने ओवी ते चॉकलेट देते. तर मालती खुश होऊन म्हणते की ओवी तुला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. तर ओवी थ्यू बोलून म्हणते की आजी तुला स्पेशली मी इन्व्हाइट करायला आलेले आहे. आज माझ्या घरी पार्टी आहे, तू नक्की येशील ना? येशील म्हणल्यानंतर मालती काकू काही उत्तर देत नसतात, त्या फक्त बघून असतात. तेव्हा ऋषिकेश आता या दोघीकडे बघतच असतो की मालती काकू नक्की काय उत्तर देतात ते. मित्रांनो हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये आता ओवीचा वाढदिवस अगदी छान थाटामाटात अगदी म्हणजे सेलिब्रेट होत असतो. ओवी सुद्धा खूप छान तयार होते. जानकी, ऋषिकेश आणि तेव्हा काही मुलं सुद्धा आता आलेले असतात, ओवीचे फ्रेंड. आणि आता अगदी मालती काकू, विक्रांत, शर्वरी खूप छान तयार होऊन तेथे येतात. तेव्हा आता जानकी सर्व आता लहान मुलांना म्हणते की आता मालती काकूला नमस्कार करा ब्र. तेव्हा सर्व मुले हे मालती काकूंना हाय असं करतात. तर मालती काकू खुश होऊन त्यांच्यासमोर हात जोडते. विक्रांत विचारतो की हे सगळे ओवीचे स्कूल फ्रेंड आहेत का? तर जानकी म्हणते तेव्हा आता म्हणजे हे सगळे काही मुलं आहेत ना, ते ओवीच्या शाळेतील नाही आणि ना आमच्या एरियामधील नाही. सगळी मुलं अनाथ आश्रमातून आलेली आहेत. आणि हे बघा मालती काकू, आई होण्यासाठी मुलाला जन्म द्यावा लागतो असं नाही, मूल दत्तक घेण्याचा मार्ग सगळ्यांसाठी खुला आहे. तर मालतीचे डोळे आता भरून येत असतात. त्यानंतर मात्र आता लगेच इकडे ऐश्वर्याला इतका तिचा जळफाट होत असतो, कारण जानकीने सर्व काही प्लान उधळून वाढदिवस तर अगदी थाटामाटात अगदी ओवीचा केलेलाच असतो. म्हणून ऐश्वर्या आता आपल्या आउट हाऊसमध्ये आलेली असते आणि जानकी काय करू मी तुझं म्हणून आता खूप ओरडते. आणि तेथील एक बॅग आहे तर ती जुनी बॅग ती अगदी रागाने ती फेकून देते. आणि तेवढ्यात तिथून पार्वती पुरुषोत्तम अरंदिवेची जी काही पार्वतीची डायरी असते, खूप जुनी असते, त्या बॅगमधून ती खाली पडते. आणि ऐश्वर्या ती डायरी उचकते आणि त्यामध्ये पार्वती पुरुषोत्तम अरंदिवे ही डायरी तिची आहे हे ऐश्वर्याच्या लक्षात येते. म्हणजे ही नानांच्या पहिल्या बायकोची डायरी आहे. तर तेव्हा आता जाण ऐश्वर्याला या डायरीतून नक्की आता कसं काय मिळेल ते पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.